अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। काही व्हिडिओ माझे मोठे होतात, 10 मिनिट 12 मिनिट वगैरे, पण त्यात संपूर्ण माहिती मी खुलासा करून सांगितलेली असते, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघत जावा। हा जो व्हिडिओ मी आत्ता सांगणार आहे तो माघ पौर्णिमेचा आणि पितृंना दीपदान करण्यासाठीचा आहे। हा उपाय नक्की करा, तुम्हाला नक्कीच विष्णू आणि माता लक्ष्मी तसंच चंद्राचा आणि सूर्याचा सुद्धा आशीर्वाद मिळेल, तसाच पितृंचा सुद्धा आशीर्वाद। उद्या माघ पौर्णिमा, ही माघ पौर्णिमा आज सायंकाळी 6:55 लागते आणि उद्या 7:23 संपते। आणि आज संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी केला तरी चालेल, तुम्हाला उद्या जरी संध्याकाळी करायचे असेल तरी करू शकता। म्हणजे आज संध्याकाळी 7 नंतर आणि उद्या संध्याकाळी 7:30 पूर्वी, म्हणजे प्रदोष काळी तुम्हाला सत्यनारायण घरच्या घरी करायची आहे। तुम्हाला मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले 12 पौर्णिमेच्या 12 जर सत्यनारायण केला तर तुमच्या घरामध्ये कधीच आर्थिक अडचण येत नाही। उपाय काय आहे बघा, उद्या आपली पौर्णिमा असल्यामुळं पौर्णिमेला दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे। दान तर आपल्याला करायचंच आहे, पण स्नान जे आहे ते तीर्थक्षेत्री म्हणजे नदीकाठी जाऊन करायचे। पण प्रत्येकालाच नदीकाठी जाऊन स्नान करणं शक्य नाही, त्यामुळं आपण आपल्या घरात जेव्हा स्नान करत असतो त्यावेळेला प्रत्येकाच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही गंगा, गोदावरी, यमुना, सरस्वती आणि कृष्णा ह्या नद्यांचे, पंचगंगा नद्या, ह्या नद्यांचे आभार मानायचे, त्यांना प्रार्थना करायची आणि आंघोळ करायची। त्यानंतर तुमच्या घरातली नित्यनेमाची जी पूजा आहे ती करत असताना भगवान विष्णू, माता लक्ष्मी तसंच चंद्राची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे उद्या। तसंच उद्या सूर्याला सुद्धा जल अर्पण करायचं आहे। जो कोणी दररोज सूर्याला जल अर्पण करतो त्याच्या आयुष्यात नेहमी प्रकाश असतो, कधीच अंधार येत नाही। त्यामुळे दररोज सूर्याला जल अर्पण करत जावा। ज्याला शक्य नाही त्यांनी विशेष तिथी, वार, सण, पौर्णिमा ह्या तिथीला तर नक्कीच तुम्ही सूर्याला जल घालत जावा। तर सूर्याला उद्या जल अर्पण करत असताना तांब्याचाच तांब्या घ्या, तांब्याचा तांब्या भरून घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, लाल फुलाने अखंड तांदूळ टाकायचे आणि हे जल अर्पण करायचं आणि सूर्याला नमस्कार करायचा, सूर्याचा मंत्र म्हणायचा। ज्याला मंत्र येत नसेल तर त्यांनी श्री सूर्य देवता किंवा ओम सूर्याय नमो नमः म्हटला तरी चालेल, किंवा ओम अत्रिसुताय नमो नमः म्हटला तरी चालेल, ओम गृही सूर्याय नमो नमः म्हटला तरी चालेल। आणि त्यानंतर सूर्याला प्रार्थना करायची, हे सूर्यदेव तुमचा आशीर्वाद आमच्यावरती भरभरून आहे, तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात प्रकाश आहे, आमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर झालेला आहे। त्यानंतर तुमच्या देवघरातली जे देवपूजा आहे ती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दीप प्रज्वलन करायचं आणि मग पूजा करायची। पूजा कुठल्याही कार्यक्रमाला आपण बघा दीप प्रज्वलन करतो, तसंच पूजा करत असताना पहिला दिवा लावायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला उद्या अभिषेक घालायचा, त्यांना पिवळं फूल, माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करायचं। त्यानंतर तुम्ही उद्या महादेवाची सुद्धा पूजा करायची आहे, चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे। उद्या तुमच्या जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही महादेवाला जल, दूध, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल ह्या गोष्टी, उसाचा रस जर मिळाला तर अतिशय चांगलं, ह्याचा अभिषेक घालायचा। त्यानंतर शिव चालीसा, शिव महिमा हे वाचायचं, किंवा तुम्ही नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप केला तरी चालेल। त्यानंतर पितृंसाठी तर्पण विधी करायचा। तर्पण विधी हा आपण पितृ पक्षामध्ये करतो तसाच तर्पण विधी करायचा। 12 वाजता तुम्ही तुमच्या घराच्या किंवा बाल्कनीच्या बाहेर टेरेसवर दही भात ठेवायचा कावळ्यांना, म्हणजेच पितृंना, कारण पितृंचा आशीर्वाद मिळतो। त्यानंतर बघा तुम्ही सायंकाळी संध्याकाळच्या वेळेला एक दिवा प्रज्वलित करायचा। हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा। त्या दिव्याखाली एक डिश किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आसन म्हणून, आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही हा दिवा कणकेचा किंवा मातीचा घ्या, कारण तो दिवा नंतर तुम्ही वापरायचा नाही आहे। कणकेचा घेतला तर तुम्ही तो नंतर एखाद्या झाडाखाली टाकला तर मुंग्या किडे खातात, मातीचा घेतला तर तो तुम्ही धुवून वगैरे घ्यायचा। तर हा दिवा आहे, त्यामध्ये तेल घालायचं, थोडे काळे तेल घालायचे आणि दक्षिण दिशेला तोंड करून
तो दिवा प्रज्वलित करायचा आणि आसन घ्यायचं, जे आपण स्तुती स्तोत्राला म्हणत असताना जे आसन वापरलेलं असतं तेच आसन तुम्ही घ्यायचं, पितृअष्टकम म्हणायचं आणि उद्या सकाळी पितृस्तुती स्तोत्रसुद्धा वाचायचे। कारण उद्या जास्तीत जास्त भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महादेवाची तशीच पितृंची सेवा करायची। कारण पितृंची सेवा आपण केली तर आपल्याला पितृंचा आशीर्वाद मिळतो। आपल्यासाठी पितृणी म्हणजे आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांनी शेती, घर, सोनं, नाणं, इस्टेट जे काय करून ठेवलेले असतात, त्यांनी हे आपल्याला जग दाखवलेलं असतं। त्यांचे आभार मानण्यासाठी आपल्याला ही सेवा म्हणजे आपण त्यांना विसरलेलो नाही आहे, आपण त्यांची आठवण काढतो हे दाखवायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे। त्यानंतर बघा, तुम्हाला जर दिवा प्रज्वलित करणं नसेल, पितृंना दीपदान करणं शक्य नसेल तर उद्या संध्याकाळी प्रदोषकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं, तिथं एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा। त्यानंतर तुम्ही पितृंना म्हणजे साक्षात विष्णू लक्ष्मी जसे पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात, तसं पितृंचा सुद्धा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो। त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन जरी दिवा लावला तरी चालेल, पितृंना नमस्कार करून पितृंना तिथं पितृअष्टकम म्हटलं तरी चालेल। ज्यांच्या घरामध्ये मुलांची लग्न होत नाहीत, मुलांचे नोकऱ्या लागत नाहीत, मुलांच्या आयुष्यामध्ये काही नाही दोष, आजारपण, घरामध्ये वाद भांडण किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, म्हणजे सतत काही ना काही आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्याच अडचणी येतात, त्यावेळेला आपल्या घराला पितृंचा दोष असतो आणि हाच दोष दूर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्याला दहीभात घराच्यावर दररोज जर तुम्ही दहीभात ठेवला तर अतिशय चांगलं। ज्याला शक्य नाही त्यांनी पौर्णिमेला, अमावस्याला तरी 12 वाजता दहीभात ठेवायचा, त्यामुळे सुद्धा पितृंचा आशीर्वाद मिळतो। त्यानंतर बघा, जास्तीत जास्त उद्या विष्णू सहस्त्रनाम, महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्त, पितृअष्टकम, पितृस्तुती स्तोत्र पठण करा। त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर होतील, पितृंचा आशीर्वाद मिळेल, भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल, तसंच माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। उद्या महादेवाला सुद्धा जायला विसरू नका, महादेवाची सुद्धा उद्या सेवा करायची आहे। महादेवाला सुद्धा उद्या जास्तीत जास्त दान जलार्पण, फूल, धोत्र्याचं किंवा उसाचा रस घालायचं आहे। त्यानंतर बघा, उद्या अन्नदान करायचं आहे, गरीबाला कपडे, स्वेटर, ब्लँकेट, गूळ, तीळ ह्या गोष्टी दान करा, गरजूंना जेवण द्या। एखादा गरीब असेल त्याला तिथे जाऊन तुम्ही जेवण द्या, अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, इथे तुम्ही जाऊन अन्नदान केला। मंदिराच्या तिथे बाहेर जर कुठे मंदिराला गेला तर तिथे एखादा गरीब असेल तर त्याला पोटभर खायला द्या, चहा द्या, पण पैसे देऊ नका, कारण त्या पैशाचा दुरुपयोग केला जातो। म्हणून खाण्याच्या वस्तू द्या, केळी द्या, काही ना काही त्यांना खाऊन पोट भरण्यासारख्या वस्तू द्या आणि हे उपाय उद्या नक्की करा। तुमच्या आयुष्यात सगळं काही सुखी, आनंदी, समाधानी आणि भरभराटीचं होईल। पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि विष्णू माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। हा उपाय तुम्ही नक्की करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।